नमस्कार. जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलच्या वतीने आज मी आपल्याला पालक चीज पराठा कसा बनवतात आणि त्याला काय काय साहित्य लागते हे दाखवणार आहे. तर त्यासाठी बाजारातून मी 2 मोठ्या जुड्या पालकच्या आणून त्या स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत. पालकची भाजी स्वच्छ धुवून जाडसर चिरून घेत आहे. अशा तऱ्हेने सर्व पालकची भाजी मी चिरून घेते. गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे. फोडणीमध्ये जिरं घालून जिरं तडतडल्यावर मी त्याच्यामध्ये चिरलेला पालक आहे तो घालून घेते. पालक छान शिजलेला आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि हा पालक थंड करण्यासाठी ठेवून देते. थंड झालेला पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. या पालकमध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस आहे तो घालत आहे की जेणेकरून पालकचा हिरवा रंग तसाच राहील. आता हे मी मिक्सरला बारीक वाटून घेते. पालक चीज पराठ्यांमध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. 1 चमचा धण्याची पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा जिऱ्याची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. अर्धा चमचा कस्तुरी मेथीची पावडर घेतलेली आहे. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 2 मोठे चमचे सफेद तीळ घेतलेले आहेत. पालक चीज पराठे बनवण्यासाठी या वाटीच्या मापाने 2 वाट्या मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. अर्धा वाटी मैदा चाळून घेतलेला आहे आणि पाव वाटी बेसनचं पीठ आहे ते चाळून घेतलेलं आहे. हे तिन्ही पिठं मी एकत्र करून घेते. या पिठामध्ये मी लाल तिखट, जिरा पावडर, धण्याची पावडर, ओवा, गरम मसाला, कसुरी मेथी आणि सफेद तीळ आहेत तेही घालून घेते. हे सर्व मसाले पिठामध्ये मी एकजीव करून घेते. चवीनुसार मीठ घालत आहे. आता ह्या पिठामध्ये मी वाटलेला पालक आहे तो घालून घेते. वाटलेल्या पालकमध्ये व्यवस्थितरित्या सर्व पीठ एकजीव करून घेते.
आता ह्या पिठामध्ये 2 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती घालते. 2 चमचे दही आहे तेही घालून घेते आणि व्यवस्थितरित्या एकत्र पीठ एकजीव करून घेते. पिठामध्ये थोडं तेल घालून पीठ व्यवस्थितरित्या मळून आणि त्याचा गोळा तयार करून घेते. पीठ व्यवस्थितरित्या मळून झालेलं आहे, तर मी आता त्याचे पराठे बनवायला सुरुवात करते. मध्यम आकाराचा पिठाचा एक गोळा घेऊन तो पोलपाटावर गोल लाटायला सुरुवात करते. पोळी व्यवस्थितरित्या गोल लाटून झाल्यावर त्याच्यामध्ये चीजची स्लाइस आहे ती मधोमध ठेवून पोळीच्या चारी साईड आहेत त्या व्यवस्थितरित्या दुमडून घेते. दोन्ही साईडने पीठ लावून व्यवस्थितरित्या पराठा लाटायला सुरुवात करते. पराठा लाटत असतानाच गॅस चालू करून तवा गरम करण्यासाठी ठेवून दिलेला आहे. पराठा व्यवस्थितरित्या लाटून झालेला आहे. लाटून झालेला पराठा गरम तव्यावर मी भाजण्यासाठी घालत आहे. आता त्या पराठ्यावर थोडं बटर आहे ते घालून घेते. पराठ्याची एक साईड व्यवस्थितरित्या भाजून झालेली आहे, तर पराठा दुसऱ्या साईडने भाजण्यासाठी पलटून घेते. दुसऱ्या साईडनेही बटर लावून व्यवस्थितरित्या भाजून घेते. पराठा दोन्ही साईडने व्यवस्थितरित्या खरपूस भाजून झालेला आहे, तर आता तो मी प्लेटवर काढून घेते. अशा प्रकारे सर्व पराठे मी करून घेत आहे.
अशा तऱ्हेने सर्व पालक चीज पराठे तयार करून झालेले आहेत आणि हे पराठे आपण दह्याबरोबर, चटणीबरोबर किंवा केचपबरोबरही खाऊ शकता. आपणही हे करून पहावे आणि माझ्या जय मल्हार रेसिपीज ह्या चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि कमेंट्स करायला विसरू नये. धन्यवाद.